परत स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही सातारी स्टाईलमध्ये चिकन बनवणार आहोत। मी म्हणजे माझे अहो बनवणार आहेत। तर हे मी अर्धा किलो चिकन घेतलंय आणि ते स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतलंय, साफ करून घेतलं। त्यामध्ये हळद आणि मीठ लावलंय, म्हणजे मीठ असं टाकलंय। आणि दुसऱ्या ठिकाणी आपण बघू शकता हे वाटण करायचं, त्यासाठी 4 कांदे घेतले मीडियम आकाराचे आणि एक मोठा तुकडा सुक्या खोबऱ्याचा घेतलाय आणि ही कोथिंबीर घेतली। तर मग आम्ही ह्याचं वाटण करणार आणि ह्याची पुढची प्रोसेस कशी आहे ते मी तुम्हाला आता थोड्या वेळाने दाखवते। मगाशी दाखवल्याप्रमाणे हे सगळं साहित्य ह्यांनी कट करून घेतलेलं आहे। त्यामध्ये एक इन्ग्रेडियंट टाकायला मी विसरली, तो म्हणजे हा टोमॅटो। हे 2 मोठे टोमॅटो ह्यांनी घेतलेत आणि मोठे असे बघा एवढा भाग आहे तो असा चिरून घेतलेला आहे। सोबत कढीपत्ता आहे आणि कोथिंबीर वगैरे। आणि आता काय करायचं की हे खोबरं आणि हा कांदा हे तव्यावर आपण आहे ना ड्राय रोस्ट करायचं आणि सोबत टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता हे आणि हे 2 साहित्य म्हणजे खोबरं, सुका खोबरं आणि हा कांदा जे ड्राय रोस्ट केलेले आहेत ते सगळं हे साहित्य घेऊन आपण मिक्सरमध्ये एकदा बारीक ह्याची पेस्ट करून घ्यायची। त्यानंतरची कृती कशी करतात ते मी तुम्हाला दाखवते। आता आपण तवा घेतलेला आहे आणि मी आता काय करणार, हे सुकं खोबरं ड्राय रोस्ट करून घेणार आहे। तर बघा आपलं सुकं खोबरं बऱ्यापैकी असं भाजून झालेलं आहे। आता ह्यांनी कांदा टाकला आहे। हा एक मोठा कांदा घेतलेला आहे, तो उभा चिरलेला आहे आणि हा पण असा ड्राय रोस्ट करून घ्यायचा। हा कांदा मी लो टू मीडियम हीटवर हा तांबूस होईपर्यंत, थोडासा तांबूस कलर दिसतोय बघा, आणि तांबूस होईपर्यंत ह्यांनी भाजून घेतलेला आहे। आणि आता बऱ्यापैकी तो होत आला आहे, तरी पण थोडासा अजून वेट करूया, अजून त्याला थोडा कलर येईल। आता 5 मिनिटांनंतर थोडासा त्याला कलर आलेला आहे आणि आता तो भाजलेला कांदा आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि हे दोन्ही मिश्रण थंड होण्याची वाट बघायची। ह्यामध्ये आता आपण जे ड्राय रोस्ट केलेलं सुकं खोबरं आहे ना ते आपण पहिलं मिक्सरमध्ये काढून घेऊया, त्याची पेस्ट बनवूया। हे बघा सुकं जे खोबरं आहे ना ते थोडंसं भरभरीत वाटून घेतलंय आणि या स्टेजमध्ये आपण टाकणार आहोत हा भाजलेला कांदा। त्यासोबत आपण टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता। आता हे सगळं वाटण आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत। हे बघा ही पेस्ट झालेली आहे, त्यामध्ये मध्येच अहोंनी अर्धा पेला पाणी टाकलेलं होतं आणि ही फाईन पेस्ट करून घेतलेली आहे। टोप घेतलेला आहे, त्याखाली आम्ही बघा तवा ठेवला। तवा ठेवण्याचं कारण असं की ह्याचा जो बेस आहे ना तो एकदम पातळ आहे आणि त्यामध्ये कुठलाही पदार्थ शिजवला तर तो लगेच चिकटतो आणि करपतो, तर त्यासाठी करपू नये म्हणून आम्ही खाली त्याच्या बेसला आम्ही हा असा तवा ठेवलेला आहे। मीडियमवर मी गॅसचा फ्लेम ठेवलाय आणि त्यामध्ये 2 चमचे तेल टाकताय। तेल थोडं गरम झालं की त्यात कांदा टाकणार ना, हा कांदा तेलावर परतून घ्यायचा। आता बऱ्यापैकी बघा हा कांदा लाल होत आला, म्हणजे थोडा पिंक झालेला आहे आणि थोडासा असा चॉकलेटी होतोय। तर आपण काय करायचं या स्टेजमध्ये, जे हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना ते त्या कांद्यामध्ये मिक्स करायचं। आता बऱ्यापैकी मिक्स करून झालेलं आहे, तर आता आपण झाकून ठेवायचं, म्हणजे याचं आहे ना अंगचं पाणी बोलतात ना, हे चिकनला एक वेगळ्या टाईपचं पाणी असतं, मग ते आपण झाकून ठेवलं तर त्याला अंगचं पाणी सुटतं। तर आपण 15-20 मिनिटं हे झाकून ठेवायचं। ही बघा ही पेस्ट आता आहे ना जी आपण मगाशी दाखवल्याप्रमाणे ही पेस्ट आता तयार झालेली आहे, ती आपण वेगळ्या एका बाउलमध्ये काढून घ्यायची।
आता ह्याच मिक्सर ग्राइंडरमध्ये आपण टोमॅटोचे काप केलेले होते ते टाकणार आहोत, म्हणजे याची आता प्युरे आपण बनवणार आहोत, ती वेगळी बनवायची। आणि हे पहा आम्ही टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे। हे आता बघू शकता त्याचं ना ह्याला असं अंगचं पाणी सुटलेलं आहे चिकनला। तर हे झालेलं आहे का आता? हां झालं, शिजलेलं तर आहे, शिजलेलं आहे। आता हे झालेलं आहे, तर आपण आता गॅस बंद करायचा आणि हे बाजूला काढून ठेवायचं। आणि आता आपण फोडणी कशी द्यायची हे आपण एका छोट्या बाउलमध्ये किंवा टोपामध्ये काढून घ्यायचा। आणि हे आपण लहान मुलांना पण पिण्यासाठी देऊ शकतो, जे वाढत्या वयाचे मुलं असतात आणि त्यांना काही हाडाचा प्रॉब्लेम आहे, डॉक्टरने सांगितलं कॅल्शियम कमी आहे, तर हे चिकनचं सूप आपण त्याला देऊ शकतो। आता ह्याच टोपामध्ये आम्ही आता तेल ओतणार आहोत। आता हे किती 2-3 चमचे, 2 मिनिटं झालेली आहेत। आणि त्यामध्ये आम्ही चेक करण्यासाठी थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकलेली आणि ती आता उडते। आता मी या स्टेजमध्ये पूर्ण 1 चमचा भरून, म्हणजे पोह्याचा जो चमचा असतो ते भरून आलं लसूण पेस्ट टाकायची। आता ही आलं लसूण आपण अशी मिक्स करायची। तर यामध्ये आपण चिकन मसाला टाकणार आहोत आणि सोबत आमची घरगुती चटणी टाकणार आहोत। आता आधी मिक्स करून घ्यायचं, सॉरी आता हे वाटण टाकणार आहोत, नंतर मग आम्ही मसाला टाकणार। ते मगाशी आम्ही कांदा खोबरं कोथिंबीर आणि कढीपत्त्याचं वाटण घेतलेलं ते टाकणार, ते आता मिक्स करायचं। आता हे मस्त परतून झालेलं आहे, त्यामध्ये आपण टोमॅटोची जी प्युरी केलेली होती ती आता मिक्स करायची। गॅस एकदम लो ठेवलेला आहे, तो गॅस आता मी मीडियम करते। तर आता याला उकळी आलेली आहे, तर आम्ही ह्यामध्ये हा घरातला आमचा घरगुती मसाला, ह्याला आम्ही चटणी म्हणतो, ते आम्ही आता ह्यामध्ये टाकून मिक्स करणार आहे। त्याने बघा कलर थोडासा वेगळा झाला, आधी ग्रीन होता आणि आता थोडासा रेडिश कलर झालेला आहे। यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत। आपण आता थोडंसं मीठ टाकायचं, कारण की स्टार्टिंगला आपण चिकनला थोडं मीठ लावून ठेवलंय, तर त्याप्रमाणे आपण अंदाजे मीठ टाकायचं। थोडासा आम्हाला मसाला कमी वाटला म्हणून मग आम्ही परत यामध्ये टाकलेला आहे। आता मिक्स करायचं आणि त्यामध्ये आता डायरेक्ट आपण चिकनचे पीसेस आणि त्यामध्ये जे अळणी पाणी होतं ना ते आपण यामध्ये मिक्स करायचं। थोडंसं हे काढलेलं होतं ते पण मिक्स करायचं। पंधरा मिनिटं झाकून ठेवायचं। तर आता आपण 15 मिनिटांनंतर भेटूया। आता बघू शकता यामध्ये थोडंसं पण आपण झाकून ठेवलेलं 15 मिनिटं, तर ह्यांनी यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलंय आणि पाणी ॲड करून 10 मिनिटांनी परत अशी एक उकळी आलेली आहे। आणि तुम्ही बघू शकता, तर तुम्ही बघू शकता अजून 5 किंवा 10 मिनिटं असं ठेवलं ना तर मग अजून चांगली उकळी येईल यामध्ये आणि त्यानंतर आपली चिकन ग्रेव्ही ही पूर्ण झालेली आहे, त्याची रेसिपी पूर्ण। तुम्ही बघू शकता, तर मी गॅस बंद केलेला आहे आणि चिकन झालेलं आहे, त्यावर गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकली आहे, किती मस्त तर्री आली आहे। आणि आता चिकन आपण भाकरीसोबत किंवा भातासोबत हे चिकन ग्रेव्ही आपण खाऊ शकतात। आता या ठिकाणी आपला ब्लॉग संपलेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जी बेल आयकन आहे ती प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहता येतील। चला आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये। तर तुम्ही बघू शकता मी प्लेट सजवली आहे, हे चिकन ग्रेव्ही आहे, हे चिकन अळणी आहे आणि कोशिंबीर, लिंबू आणि हा जिरा राईस। तर आता हे सगळं बघून एकदम प्रचंड तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि मी आता ह्याच्यावर ताव मारते। भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये।